नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. श्रीरामपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शहराध्यक्षपदी लकी सेठी तर तालुकाध्यक्षपदी शिवाजी शेजूळ यांची निवड. श्रीरामपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शहराध्यक्षपदी लकी सेठी तर तालुकाध्यक्षपदी शिवाजी शेजूळ यांची नियुक्ती करण्यात आली. निवडीचं पत्र जिल्हाध्यक्ष संदीप वरपे यांनी माजी मंत्री आमदार प्राजक्ता तनपुरे यांच्या हस्ते देण्यात आलं. शहराध्यक्षपदी निवड झालेले लकी सेठी हे सामाजिक कार्यकर्ते असून शीख समाजाचे प्रमुख कार्यकर्ते आहेत. गेले 30 वर्षापासून सामाजिक कार्यात असून पीपल्स बँकेचे संचालक, राष्ट्रीय क्रीडा परिषदेचे सदस्य, नगरपालिका शिक्षण मंडळाचे सदस्य म्हणून काम पाहिलंय. यापूर्वीही ते राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष म्हणून त्यांनी पद भूषवलेलं आहे. त्यांनी कोविड काळात केलेलं अन्नदानाचं कार्य शहरातील नागरिक विसरू शकत नाहीत. त्या काळात त्यांनी कोविडची कोणतीही भीती न बाळगता ज्याला गरज आहे त्याला घरपोच दवाखान्यात जेवणाची डबे पुरवले. तालुकाध्यक्षपदी निवड झालेले शिवाजी शेजूळ यांनी यापूर्वी अशोक सहकारी साखर कारखान्याचे संचालक पद भूषवले. निमगाव खैरी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तालुक्यातील प्रथम क्रमांकाच्या मताधिक्याने विजयी होऊन लोकनियुक्त सरपंच होण्याचा मान त्यांना मिळाला. सेवा संस्थेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष पद त्यांनी भूषवलेलं आहे. शिवाजी शेजूळ यांनी निमगाव खैरी येथे कोविड काळात तालुक्यात प्रथम कोविड सेंटर सुरू करून परिसरातील ग्रामीण भागातील अनेक गावांना त्यांनी औषधी उपचारास मदत केली. तसेच जेवणाची मोफत सोय करून दिली. अनेक रुग्णांना इतर हॉस्पिटलला उपचारासाठी मदत केली. पंचायत समितीची निवडणूक त्यांनी लढवली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शहराध्यक्ष लकी सेठी, तालुकाध्यक्ष शिवाजी शेजूळ यांची नियुक्ती झाल्याबद्दल जिल्हा अध्यक्ष राजेंद्र फाळके, सुभाष आदिक, सुरेश पाटील निमसे, नाना तुपे, राजेश साबळे, संजय कालगंडे, वेणुनाथ कोतकर, बबनराव चोथे, नवनाथ कोतकर, गणेश कोतकर, राजेश बोर्डे, शफी शहा, सेंटी सेठी, गुलशन कत्रोड, राजेंद्र सलालकर, विश्वास वाघमारे, सुरेश ताके, गुरचरण भटियानी, कैलास कंसे, सोन्या बापू शिंदे, रोनित घोरपडे, भूषण गुंजाळ, त्रिंबक उंदरे, इम्रान पटेल, समीर शेख, कुंडलिक काळे, भागचंद उंदरे, रिपी चुग, विकी ठकराल, बाबा उघडे, विठ्ठल झुराळे, संजय तरस, अंकुश पवार, अवतार नागपाल, कुलवत सिंग सेठी, बंटी गुरुवाडा आदींनी अभिनंदन केलं. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.